विरार में शोर है, अरे वसई विरार में शोर है, अरे या आयुक्त साहेबांचा करायचं काय? पावसामुळे आला. पावसामध्ये तुझं पुस्तक वगैरे भिजलं का? संदर्भामध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गृहीत धरलेलं आहे. त्यांनी समजलेलं आहे की हे सत्ताधाऱ्यांच्या सोबत आहेत, म्हणजे तेरी बी चूप मेरी बी चूप. परंतु महाराष्ट्र सैनिक तसे नाही आहेत. परप्रांतीय ठेकेदाराला दिलाय. माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये सक्षम लोक नाहीत का? की लिफ्ट बंद आहे, लाईट नाही आहे. 24 माळ्यावरती आम्ही राहतो. 24 माळे खाली उतरून जायचं, कोणाला तरी हात पसरवायचं की पाणी ते म्हणून. तर ही एकदम म्हणजे आपण 2026 मध्ये आहोत की आपण अजूनही आदिवासी काळात जगतोय. मी समजू शकता इतकं पाणी होतं की आम्ही टेरेसवरती तिथे राहत होतो. पूर्ण बिल्डिंग मधली खालचं तळ तर पूर्णच भरलेलं. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. आपण जर पाहिलं तर या पावसाळ्यामध्ये 8 दिवस वसई विरार शहर जे आहे ते पाण्याखाली आपल्याला पाहायला मिळालं. आता वसई विरार शहर हे पाण्याखाली का गेलं, कोणाच्या चुकीमुळे गेलं? काही लोक असं सांगतात की तो निसर्गाचा कोप होता, तर तो निसर्गाचा कोप नव्हता, तर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा होता आणि तो सहजपणे दिसला. माझ्यासोबत आपण जर पाहिलं तर हा चिमुरडा मुलगा कितवीला बाळा तू? फर्स्टला आहे. इथे कशाला आला? पावसामुळे आला. पावसामध्ये तुझं पुस्तक वगैरे भिजला का? भिजला. बघा, हा लहान मुलगा असं सांगतो की याचे पुस्तक, याचं दप्तर पावसामध्ये भिजलं. शाळेमध्ये जाऊ शकला का? नाही. शाळेमध्ये देखील जाऊ शकलेली नाहीत मुलं. अजूनही काही ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. परंतु वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची आज संपूर्ण विश्वामध्ये चर्चा होते. या ठिकाणी जो भ्रष्टाचार होतो तो इतर जगात कुठेच होत नाही. या विरोधात आता सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक तापलेले आहेत आणि वसई विरार शहर महानगरपालिकेवरती तिरडीचा मोर्चा घेऊन आलेला. तर तिरडी कुठे आहे? ही मनसे आहे. ही कधी काय करेल सांगता येत नाही. आपल्यासोबत यावेळेला मनसेचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करू, जाणून घेऊया नेमक्या सगळ्या त्यांच्या काय मागण्यात. प्रफुल्लजी, नेमक्या काय मागण्यात तुमच्या आता? आमच्या मागण्या तर खूप आहेत, परंतु महत्त्वाचा विषय असा आहे की 4 जुलै आणि 8 जुलैपर्यंत जो वसई विरारमध्ये म्हणजे संबंध महाराष्ट्रात पाऊस पडला, परंतु वसई विरारमध्ये लोकांना घराघरामध्ये पाणी साचल्यामुळे त्यांना घराच्या बाहेर उतरता येत नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं, मोबाईल नॉट रिचेबल होते, वीज नव्हती. अशा परिस्थितीमध्ये संबंध महाराष्ट्र, संबंध जग सुरू होतं, परंतु वसई विरारच फक्त बुडाली होती का? म्हणजे हा जो काही महानगरपालिकेचा जो हलगर्जीपणा आहे, हा हलगर्जीपणा कुठेतरी चव्हाट्यावर आणला पाहिजे. आणि ह्या संदर्भामध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गृहीत धरलेलं आहे. त्यांनी समजलेलं आहे की हे सत्ताधाऱ्यांच्या सोबत आहेत, म्हणजे तेरी बी चूप मेरी बी चूप. परंतु महाराष्ट्र सैनिक तसे नाही आहेत. महाराष्ट्र सैनिक या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आणि जो काही अन्याय झालेला आहे, जो अत्याचार यांनी या पावसाळ्यामध्ये आमच्यावर केलेला आहे, आमच्या सर्वसामान्य वसईकर जनतेच्या विरोधामध्ये, त्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी आज आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक इथे जमलेलो आहोत. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की या महानगरपालिकेने पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जो काही 222 कोटीचा मास्टर प्लॅन तयार केला होता, तो मास्टर प्लॅन कुठे गेला? ज्या वेळेला 2018ला संबंध वसई विरार बुडाली होती, त्यावेळेला या IIT आणि नेरीला सर्वेक्षण करायला सांगितलं आणि त्या सर्वेक्षणामध्ये जवळपास 12 कोटी रुपये खर्च झाले. हे 12 कोटी रुपयांचं तुम्ही म्हणजे जे काही खर्च केले, त्या खर्चामध्ये ज्या वेळेला आपल्या वसई तालुक्यातील जे नैसर्गिक नाले आहेत, हे नैसर्गिक नाले संबंध मोकळे करण्याचं त्या सर्वेक्षणामध्ये सांगितलं गेलं, परंतु आजतागायत झालं नाही. कालच्या दिवशी यांनी ज्या वेळेला वसई विरार बुडाली, त्यानंतर यांनी गुपचूपमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी आढावा बैठक घेतली आणि या आढावा बैठकीमध्ये ठरलं की आता आम्ही या महानगरपालिकेमध्ये जे नैसर्गिक नाले आहेत ते मोकळे करणार. म्हणजे किती हा हलगर्जीपणा आहे. ह्याच्या अगोदर पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जे काही गटार आहेत, हे गटार स्वच्छ करण्यासाठी 38 कोटीचा जो काही टेंडर निविदा मागवल्या होत्या, 2 निविदा, ह्या निविदांचं केलं काय? म्हणजे जर 38 कोटी जर तुम्ही खरोखरच खर्च केले असते तर आज वसई विरारच्या लोकांना जे काही 4 दिवस म्हणजे एखाद्या नजर कैदेमध्ये कसं बंद करतात तशी परिस्थिती त्यांना घरात राहावं लागलं. ही जी काही भयानक परिस्थिती आली होती, या भयानक परिस्थितीचा आम्ही निषेध करतोय. आणि या परिस्थितीतून पुन्हा जर पाऊस पडला तर महानगरपालिकेचं आपत्ती व्यवस्थापन कुठे आहे आणि महानगरपालिकेकडे काय नियोजन आहे, ह्याचा जाब विचारण्यासाठी या नालायक आयुक्तांकडे आम्ही आज आलेलो आहोत.
अक्षरशः आयुक्तांना मनसे सैनिकांनी आता शिव्या दिलेल्या आहेत. खरं आहे, आपत्कालीन व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे निष्क्रिय ठरलेली आहे. पावसामध्ये सर्वच ठिकाणी पाणी भरलं होतं, परंतु वसई विरार शहर महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन कुठे आहे ही मात्र आपल्याला दिसली नाही. ना आपल्याला फायर ब्रिगेडवाले दिसले, ना NDRFची टीम दिसली. हे सगळं कार्य जे आहे ते महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिक करत होते. मग वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त, अधिकारी नेमकं काय करत होते? आता तुमच्या काय मागण्या आहेत? कारण तुम्ही या बॅनरवरती असं लिहिलेलं आहे की परप्रांतीय कॉन्ट्रॅक्टर हटाव. ह्याचा काय विषय आहे नेमका? मुद्दा असा आहे की इकडे जे ठेका पद्धती आहे, जे स्मशानभूमीमध्ये काही कामगार आहेत, या कामगारांचा जो ठेका आहे तो ठेका एका परप्रांतीय ठेकेदाराला दिला आहे. माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये सक्षम लोक नाहीत का? वसई विरारमध्ये सक्षम लोक नाहीत? कोण आहे ठेकेदार? कोण आहे तो सैनिक इंटिग्रेटेड म्हणून नागेश मिश्रा आहे, त्याला हा ठेका दिला आहे. आणि तो काय करतो, इकडच्या स्थानिक भूमिपुत्र आहेत जे वर्षानुवर्षे या ठिकाणी काम करतात, ज्यांनी कोविड काळामध्ये अतिशय ज्यावेळेस म्हणजे आपल्या नात्यातल्या लोकांना सुद्धा हात लावायला लोक घाबरत होती, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काम केलं आहे. त्या लोकांना त्यांनी घरी बसवलं आहे आणि नवीन लोकांना 2-2 लाख रुपये घेऊन ते लोक ॲड करतात आहे महानगरपालिकेमध्ये. आणि ह्याच्यावरती आम्ही आयुक्तांशी किंवा उपायुक्त त्यांच्याशी पण चर्चा केली, पण ते चुपचाप आहेत. एक शब्द त्याच्यावर बोलायला तयार नाहीत, कारण हे त्याच्यामध्ये मिलीभगत आहे यांची. या सगळ्यांच्या विरोधात त्यात नंतर पावसामध्ये सुद्धा वसई विरारच्या नागरिकांची एवढी भयानक अवस्था होती की जसं की आता पाटील ठाकूर साहेबांनी सांगितलं की नजर कैदेमध्ये बंद केल्यास अक्षरशः लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन फिरावं लागत होतं. पिण्याच्या पाण्यासाठी लोक रस्त्यावर लाईन लावून उभे होते. परंतु एवढं 4-4.5 कोटीचं बजेट असलेली महानगरपालिका हे कुठल्या बिळामध्ये जाऊन बसले होते, आणखी आम्हाला त्याचं उत्तर मिळालेलं नाही. आपल्यासोबत यावेळेला मनसेच्या काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. जी पावसात परिस्थिती होती, सगळीकडे पूर परिस्थिती होती, स्त्रियांचं काय चाललं होतं घरामध्ये बसून, त्याच्या मनामध्ये काय खतखत होती त्यावेळेला? जय महाराष्ट्र, जय मनसे. ॲक्च्युली आपण ज्या 2026मध्ये आता राहतोय, जिथे आपण म्हणतो की चंद्रावरती माणूस पोहोचतोय, आपण एवढी प्रगती करतोय, पण अक्षरशः जेव्हा आपल्या मुलांना प्यायला पाणी नसतं, तेव्हा एका आईला ज्या वेदना होतात ना, की लिफ्ट बंद आहे, लाईट नाही आहे, 24 माळ्यावरती आम्ही राहतो, 24 माळे खाली उतरून जायचं, कोणाला तरी हात पसरवायचे की पाणी दे म्हणून. तर ही एकदम म्हणजे आपण 2026मध्ये आहोत की आपण अजूनही आदिवासी काळात जगतोय, हा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि याचं उत्तर जे आहे ते मनसेकडेच आहे. आणि आत्ता आम्ही यासाठीच जमलोय की आत्ता जे आम्ही सहन केलं आहे ते आमच्या पुढच्या पिढीने सहन करू नये, म्हणून आम्ही सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे येऊन नगरपालिकेच्या विरुद्ध उभे होत. खरं आहे, जी गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांना कळते ती गोष्ट वसई विरार शहर महानगरपालिकेला कळते की नाही कळते हा मुद्दा आहे. मॅडम, पाऊस पडत होता, पावसामध्ये सगळेच फसले होते, इकडनं तिकडे जाऊ शकत नव्हते, असा एकही विभाग नव्हता की जिथे पाणी नव्हतं. मग घरामधली परिस्थिती काय होती? जय महाराष्ट्र. तुम्ही समजू शकता इतकं पाणी होतं की आम्ही टेरेसवरती तिथे राहत होतो. पूर्ण बिल्डिंग मधली खालचा तळ तर पूर्णच भरलेला होता पाण्याने. आणि ते पाणी इतकं घाण होतं, कारण घाण कशामुळे नाल्यातलं पाणी त्याच्यामध्ये आलेलं होतं आणि नाल्याचं पाणी आलं त्याच्यामुळे खाली पण कोण उतरू शकत नव्हतं की जाऊन काहीतरी घेऊन यायला. आणि घेऊन तरी काय, दुकानांमध्ये पण सगळीकडे पाणी होतं. आमच्या घरात जो साठा होता त्या ह्याच्यामधनं आम्ही जेवण केलेलं आहे. आणि मुलांना आम्ही अक्षरशः अर्धा ग्लास पाणी देत होतो प्यायला दिवसभरात, का तर पाणी आम्हाला संपू नये म्हणून. आणि 4-5 दिवस आम्ही असंच होतो की आम्हाला पाणी नव्हतं, ना खाणं पिणं होतं. बिल्डिंगमधले आम्ही सगळ्यांना ज्यांच्या घरात काय काय होतं ना ते घेऊन आम्ही जेवण केलेलं अशा परिस्थितीत. तर ही कशामुळे झालं? जर एका दिवसात एवढ्या पावसामध्ये, 1 तासाच्या पावसामध्ये एवढं पाणी भरतं म्हणजे हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे कोणाचं आहे? तर महानगरपालिकेने हे नाले वगैरे साफ न केल्यामुळे ही सगळी अवस्था आज वसई विरारच्या नागरिकांना भोगावी लागते. पावसाळ्यापूर्वी जी काही महासभा झाली होती त्या महासभेमध्ये हा विषय देखील मांडला होता. जर 222 करोड रुपये खर्च केले तर साफसफाई नेमकी कसली केली हा देखील एक प्रश्न निर्माण होतो. असा असताना मनसेचं आंदोलन सुरू आहे. थोड्याच वेळाने अविनाश जाधव देखील या ठिकाणी येणार आहेत. परंतु या मनसेच्या आंदोलनाने वसई विरार शहर महानगरपालिका जागी होणार की पुन्हा एकदा आपल्याला तीच गोष्ट आणि तीच परिस्थिती पाहायला मिळणार? या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आणि वसई विरार शहर महानगरपालिकेला वसई विरारच्या प्रत्येक नागरिकांनी आता जाब विचारा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.